तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी रायगडी मंदिरी वशे माझा राया चरणाशी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा निज मनो मोकोरो सुधारी बरन उरभुबर बिमल जसो जोदायक उपलचारी बुद्धिहीन तनो जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोही कलेश विकार चलो आओ जी पवन कुमार चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि चलो आओ जी पवन कुमार आत्मरूप गणेशो केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता मरणा आधी सावध व्हावे कीर्ती करून मरावे जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग भगवान परमात्म्याचे निर्वाळ भक्त नामदेव महाराज यांचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी घेतलेला आहे। या अभंगामध्ये संत नामदेव तुम्हा आम्हा सगळ्यांना सावध करतायत। सावध आपल्याला केलेलं असतं, जे मनपाच्या खालून गेलेत ना त्यांना काकांनी सावध केलेलं असतं, पण ते सावधान कळत नाही। म्हणून नामदेव महाराज म्हणतात आपण सावध झालं पाहिजे, पण कधी? वालचंद नगरहून गाडी येणार आहे आणि आपण कीर्तक वस्तीच्या स्टॉप वरती कधी बसायला पाहिजे? गाडी येण्यापूर्वी। गाडी येण्यापूर्वी आपला हात असा पाहिजे, त्याला म्हणायचं सावध असणं। गाडी निघून गेली आणि पुन्हा हात करून उभा राहिला, त्याला बेसावध माणूस म्हणायचं। मग नामदेव महाराज म्हणतात आपण सावध झालं पाहिजे, पण कधी? मरणाआधी सावध व्हावे। मग सावध व्हायचं म्हणजे नेमकं काय? सर्वसामान्य जर जीव जन्माला येतो आणि निघून जातो, तसं निघून नाही जायचं। ज्याप्रमाणे आपले महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण केलं, जगद्गुरु तुकोबरायांनी गाथा ग्रंथ लिहिला, ज्ञानेश्वर माऊलीनं ज्ञानेश्वरी लिहिली
आणि जगाला तत्वज्ञान दिलं जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या महात्म्यांची नावं कधीच पुसली जाणार नाहीत। याला कारण का? कीर्ती करोनी मरावे, मरावे परी कीर्ती रूपी उरावे। म्हणजे आपण जरी गेलो तरी आपली कीर्ती मात्र शिल्लक राहिली पाहिजे। का बरं? कशासाठी एवढा अट्टहास? कशासाठी? हा जो नरदेह आपल्याला मिळालेला आहे, जन्म घालवू नये वाया, नाहीतर आपण वायाच घालवतो की हे माझं ते माझं सगळं माझं। आणि एकदा भगवान परमात्म्यानं आपल्या शरीरातील आत्मा निघून गेला, काहीच आपलं नाही हो आता। म्हणून जन्म घालवू नये वाया, आणि नरदेह रूपी माणसाचा जन्म आपल्याला मिळालाय। मानवाची उत्तम काया, म्हणजे आपल्याला हे जे शरीर मिळालंय ना, इतर पशु पक्ष्यांना सुद्धा शरीर मिळाले, पण तुम्हा आम्हाला मात्र भगवान परमात्म्यानं एक अवयव वेगळा दिलाय, तो म्हणजे बुद्धी। देह देऊन या बुद्धिमान केला, धनीपणा दिला सर्वांमध्ये। म्हणजे या सगळ्या इतर प्राण्यापेक्षा आपल्याला भगवान परमात्म्यानं एक अवयव दिलाय, तो म्हणजे बुद्धी। बुद्धीच्या जोरावरती आपण विचार करू शकतो। आणि मग नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्माहुनी उत्तम। का? फक्त माणसाला कळतं धर्म परिवर्तन मंडपामध्ये येऊन बसावं, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं, नाम चिंतन करावं, फक्त कोणाला कळतं? माणसांना। म्हणून नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे मनुष्य जन्म, आणि सगळ्या जन्माहुनी उत्तम काय असेल तर हा नरदेह विठ्ठल। सेवा किम निमित्तानं आहे हे तुम्हाला मला सगळ्यांना जरी माहित असलं तरी वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे, या सेवेचं आयोजन नियोजन प्रयोजन नेमकं कशासाठी आहे हे सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे। गेली 26 वर्ष झालं आपले वामन काका, स्वर्गवासी वामन निवृत्ती कीर्तक आपल्यातून निघून गेले। काका ज्या ठिकाणी गेले तिथं तुम्हाला पण जायचंय, मला पण जायचंय, एक ना एक दिवस आपल्या प्रत्येकाला जायचंय। पण काय भाग्य हो काकांचं, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। शिवाजी महाराज पहिलं वर्ष श्राद्ध घालायचं सुद्धा या कलियुगातल्या मुलांना करवत नाही। पहिलं वर्ष श्राद्ध सुद्धा मुलं करत नाहीत, पण वामन काकांची कुस पवित्र, मंगला आईची कुस पवित्र म्हणून या दोघांच्या पोटी श्री दत्तात्रय वामन कीर्तक, प्रमोद वामन कीर्तक आणि सुनंदा अशा त्रिरत्नांचा जन्म झाला। आणि त्यांना वाटलं फक्त एकच वर्ष आपण आई वडिलांचं वर्ष श्राद्ध साजरं नाही करायचं, कारण आई वडिलांचे आपल्यावरती एवढे मोठे उपकार असतात, त्या उपकारातून आपण कधीच उतराई होऊ शकत नाही। आणि म्हणून तर गेले 26 वर्ष झालं आपल्या वामन काकांना इंद्राच्या चरणाजवळ जागा आहे। याला कारण का? हे कुटुंब प्रत्येक वर्षी हे अन्नदान करतं। रौप्य महोत्सवी वर्ष संपून गेलं, एखादी पुण्यतिथी एखादं पुण्य स्मरण फक्त साजरं केलं जातं, काही भागात तर हे साजरं सुद्धा केलं जात नाही। आणि खरंच भाग्यवान हे कुटुंब, कारण भाग्यवान माणसाच्याच दारामध्ये भजन कीर्तन होत असतं।
ज्यांच्या घरी भजन पूजन, म्हणजे ज्यांच्या दारामध्ये भजन आहे कीर्तन चालू, तेच फक्त शिवाजी महाराज भाग्यवान नाही, मी सुद्धा कीर्तनकार सुद्धा भाग्यवान, मृदंगाचार्य तुम्ही सुद्धा नाना महाराज खूप भाग्यवान. 26व्या वर्षामध्ये पदार्पण होत असताना या सेवेची संधी लाभते. आणि सेवा करायचं म्हटलं की सगळं जिथले तिथं असावं लागतं. स्वर अलंकार, महाराष्ट्र भूषण. अहो एखादी कोकिळा जर इथून निघाली आणि कोकिळेचा आवाज मंजूळ स्वर निघत असला तर महावीर महाराज शिवाजी महाराज यांचं गायन ऐकल्यानंतर त्या कोकिळेला सुद्धा वाटावं आपण थोडा वेळ शांत राहावं आणि या दोघांचं आपण गायन ऐकलं पाहिजे. तुमच्या दोघांच्या चरणावरती नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे तोडीस तोड सगळेच तुमच्या बरोबर आहेत. आप्पा महाराज साळुंके तात्यांचा शुभ आशीर्वाद आहे. ते म्हणतात तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्याचप्रमाणे कीर्तनकार हरिभक्तीपरायण बिशे महाराज, त्यानंतर जिनके मन में कोई प्रश्न नहीं उसे कृष्ण कहते हैं, कृष्णदेव महाराज. त्याचप्रमाणे इंद्रासारखे नारदासारखे विनेकरी बाबा कीर्तक महाराज आपल्याही चरणावरती नतमस्तक होतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मृदंगाचार्य, ज्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर गायकांना वाटतं आपण गायन थांबवायला नको. नाना महाराज आपल्याही चरणावरती नतमस्तक होतो. आणि सगळ्यात महत्वाचं लेट पण थेट नवनाथ महाराज चेहरा काही टाकू नका. नवनाथ महाराज आपल्याही चरणावरती नतमस्तक होतो. हे सगळे माझ्यासाठी देव आहात, हे सगळे माझ्यासाठी देव आहेत आणि तुम्ही मात्र माझ्यासाठी महादेव आहात. मस्तक हे या वारकरी संतांच्या तुमच्याही चरणावरती मी नतमस्तक झालोय. श्रोते वर्ग, फक्त एकच काम आहे, कीर्तनातील तालीम. अनंत जन्माचे पापांची करी होळी. आपल्या जर पापांचं कर्मांचं नाश करायचं असेल तर मुखानं टाळी आणि हातानं नामस्मरण करायचं. सगळ्यात महत्वाचं गायकांचे प्राण, मृदंगाचार्यांचे प्राण कोण असतील तर सागर साऊंड सिस्टीम जिनपुरीकर, तुम्हालाही द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे. विठ्ठल या पृथ्वी तलावरती जी व्यक्ती जन्माला आली त्या व्यक्तीला एक ना एक दिवस जावं लागतं. हा मृत्यू लोक आहे. हे लोकाची यात्रा संपून आपले वामन काका गेल्या 25-26 वर्षापूर्वी निघून गेले. ज्या दिवशी काका गेले त्या दिवशी ज्याप्रमाणे देवघरामध्ये दिवा लावावा, वाऱ्याची मंद झुळूक यावी आणि त्या झुळकेनं दिवा विजावा आणि सगळीकडे अंधार पडावा, तसं गेल्या 26 वर्षापूर्वी काका गेले. आणि मंगलताई असतील, यांची लेकरं असतील, हे सगळी नाराज झाली व दुःखी झाली. दुःख फक्त त्यांना होत नाही, आम्हा सगळ्यांना दुःख होत असतं. मग दुःख करत बसून सुद्धा उपयोग नाही का? तर संत कबीर महाराज सांगतात,
अहो संतांना जावं लागतं, सर्वसामान्य जीवाला जावं लागतं. नाही अवतार म्हणजे प्रत्येकाला जायचंय. ज्या ठिकाणी वामन काका गेले त्या ठिकाणी तुम्हाला जायचंय, मला जायचंय, सगळ्यांना जायचंय. मग संत कबीर महाराज एक यादी सांगतात. संत कबीर महाराज आपल्याला एक यादी सांगतात. 9 भी मर गई 10 भी मर गए सहस्र 88. 9 भी मर गई 10 भी मर गए सहस्र 88. 33 कोटी देवता मर गए पड़े काल के फांसी. 33 कोटी देवता मर गए पड़े काल के फांसी. म्हणजे संत कबीर महाराज काय सांगतात? 9 भी मर गए 10 भी मर गए. 9 ग्रह गेले, भगवान परमात्म्याचे 10 अवतार सुद्धा गेले. मग तुमचं आणि माझं काय? आपल्याला सुद्धा एक ना एक दिवस जावं लागणार आहे. जिंदगी एक किराये का घर है. हे घर माझं असं कुणीच म्हणायचं नाही. कारण का? ज्या दिवशी दोरी तुटणार त्या दिवशी आपल्याला जावंच लागणार. मनामध्ये नसलं तरी आपल्या मनावर काही अवलंबून नाही, यमाच्या मनावरती अवलंबून आहे. आणि म्हणून संत कबीर सांगतात 9 भी मर गई 10 भी मर गए सहस्र 88. 88 सहस्र ऋषी गेले. आणि मग एवढंच नाही, आणखी एक यादी सांगितली त्यांनी. पीर मरे पैगंबर मरे मर गए जिंदा जोगी. पीर मरे पैगंबर मरे मर गए जिंदा जोगी. म्हणजे सगळ्याला जायचंय, तुम्हा आम्हाला राहायचं नाही. आता ही झाली संतांची, भगवान परमात्म्याची यादी. मग तुम्ही आम्ही काय कायम जगायला आलोय काय? तुम्ही आम्ही तर काय जगायला आलोय का? अजिबात नाही हो. आज मेला पंजा मेला बाप मसला गेला. आज मेला पंजा मेला बाप मसला गेला. देखत देखत नातू पंतो तोही पैसा झाला उठा उठा जागा. भय भय आधी मोठी उठा उठा जागा. भय भय आधी मोठी उठा उठा जागा. भय भय आधी मोठी उठा उठा जागा. मात्र ऐकणाऱ्यांच्या सुद्धा ध्यानात बसली चांगली. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. पुढची परंपरा सांगितली नाही. का बरं सांगितली नाही? आपल्या हातातच नाही ना. आजोबा पंजोबा पर्यंत सांगितली का? अल्पायुष्य मानव देह शतगणी आदर खाय. आपल्याला आयुष्यच भगवान परमात्म्याने तेवढे दिले. त्यामुळे पंजाच्या पुढे खापर पंजोबा, सुपर पंजोबा, डुपर पंजोबा तिकडे जायचं नाही. तो आजोबा भाग्यवान ज्यांनी नातू बघितला. तो पंजोबा भाग्यवान ज्यांनी पंतू बघितला. आणि तो पंतू सुद्धा भाग्यवान ज्याने आपल्या पंजोबाला बघितलं. ही झाली सर्वसामान्य माणसं, आपण तुम्ही आम्ही. म्हणजे आपलं जीवन जगणं हे फार थोडं आहे हो.
पण आपण अशा आविर्भावात जगतो, मी कधी मरणारच नाही असे आपण आकडतो. जोपर्यंत भगवान परमात्म्यानं हा देह दिलाय आपल्याला. एखाद्याला जर म्हणलं ना, या की मनपात, या की टाळ, हे आपलं काय वय वय, अरे पण तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. कीर्तनामध्ये नाचल्यानंतर काय आनंद असतो, तो डीजे वरती नाचणारा सुद्धा आनंद मिळत नसतो. कारण डीजे वरती नाचता नाचता कधी अटॅक येईल, कधी झटका होईल, कधी फटका बसेल, काय सांगता येत नाही. पण तरण्या पोरांचं काय झाले माहितीये का, इकडं विठ्ठल विठ्ठल असं किती बी भजन म्हणू द्या, किती पण भारी चालू होऊ द्या, अजिबात अंग हलणार नाही. आणि तिकडं कल्लोळाचं पाणी म्हणजे असं करतं. आणि आई बी म्हणते, कसं हलतंय माझं पोरग, कसं हलतंय, हलेल एक दिवस तुला सुद्धा हलवून हलवून मारल ग. तिथं नाचून उपयोग नाही. नाचलं पाहिजे कुठं, इथं. मग प्रत्येक व्यक्तीला एक ना एक दिवस जावं लागणार आहे. पण आपण म्हणतो आपण काय मरणारच नाही. एकदा 50 सीटची गाडी चारी धामला निघाली. आणि चारी धामला गाडी जात असताना विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट सुरू झाला. पाऊस यायला सुरुवात झाली. आणि तेवढ्यामध्ये ड्रायव्हरनं सांगितलं, त्या गाडी चालकानं सांगितलं, आपल्या गाडीमध्ये पायाळू कोण आहे का. कारण पूर्वी म्हणायची पायाळू असला की त्याच्या अंगावरती वीज पडते. सगळे गप्प झाले. आता पायाळू असणार तरी बोलल का. पण तो पायाळू हुशार होता, भाग्यवान होता. त्याला वाटायला लागलं, मी जर एकटा खाली उतरलो आणि माझ्या एकट्याच्या अंगावरती जर वीज पडली तर काय हरकत नाही, पण 49 जीव वाचतील. पण तो उठला, पाठीमागच्या सीटावरती होता, म्हणला मी पायालो, मी पायालो. गाडीतल्यांनी कारवा केला, अरे उतर लवकर खाली, जा लवकर लांब, उतर लवकर खाली, जा लवकर लांब. का बरं मरण कोणाला वाटतंय का यावं आता. आपल्याला वाटतंय का मरावं, वाटत नाही कोणालाच. मग तो उतरल्या बरोबर गाडी पासून खूप दूर गेला. आणि नाना महाराज ती जसं दूर गेलं असं धार दिशी वीज पडली. कुणाच्या अंगावर, पायाळूच्या अंगावर नाही पडली. जी 49 जण होती ना, म्हणजे ज्याचं सरलं ती जगत नाही आणि ज्याचं उरलं ती मरत नाही. विठ्ठल आणि संसाराला वैतागल्यानंतर आपल्याला वाटतं काय खरे नाही, जिवंत राहून सुद्धा उपयोग नाही, असं वैतागले आपण म्हणतो. पण हा वैताग महावीर महाराज कधी आला पाहिजे, लग्नाच्या अगोदर. लग्न झाल्या वैतागली म्हणून काय उपयोग आहे का. कारण का लग्न झालं आणि काकानं सांगितलं, आता सावधान समयो, असं सांगितलं की आता तू सावध व्हायचं. जिला तू घरी आणलंय ना तिचं लालन पालन करायचं, पोषण करायचं, बाकी काय कारण सांगायचं नाही. तसं या पृथ्वी तलावरती येणाऱ्या प्रत्येकाला एक ना एक दिवस जावं लागणार आहे. मग वैतागलेला सदग्रस्त काय म्हणला, दिवाळी आली, यंदा नापिकी झाली, बाजार करायला सुद्धा पैसा नाही. पोरगा म्हणते मला कपडे आणा, बायको म्हणते मला साडी आणा. इथं मी बनीला 2-2 गाठी मारले, त्या चप्पलला सुतळीची गाठ मारली. पण काय सांगून उपयोग नाही. त्यावेळी तो वैतागलेला माणूस म्हणला, जिवंत राहण्यापेक्षा मेलेलं बरं. आणि तो शहरामध्ये राहत असल्यामुळे तो गेला रेल्वे पुलावरती गेला. कशासाठी गेला, मरायसाठी. बघा मी कशासाठी सांगतोय, ज्याचं उरलंय तो मरत नाही आणि ज्याचं सरलंय तो जगत नाही. पहाटे 4 वाजता तो पुलावरती जाऊन बसला आणि पहाटे 4 वाजताच एक माळी भाजीची टोपली घेऊन निघाला. भाजी घ्या हो भाजी, भाजी लय बाई ताजी, घ्या ग बाई घ्या ग ताई, घेता का नाही, घ्या ग बाई घ्या ग ताई, घेता का नाही. असं म्हणत म्हणत माळी निघालं. वैतागलेल्या माणसाला वाटलं आता गाडी काढली येत नाही, ट्रॅफिक जाम झालेलं दिसते, आता आपण उडी टाकावी.
पण हे उडी कधी टाकली, नेमकं माळी त्या पुलाच्या खालनं निघालं आणि माळ्याच्या पोरांना सांगितलं होतं, बाबा दिवाळी जवळ आली, भाजी विकल्यानंतर नवीन कपडे आणा, फटाके घेऊन या. हे आनंदात चाललं होतं. भाजी विकायची, आपल्या लेकरांना फटाकडे वगैरे घेऊन जायचं. आणि हे वैतागलेल्या माणसानं बरोबर उडी टाकली, बरोबर त्या टोपल्यात दानदिशी अहो जी मराय गेलत ती हाय असे माघारी आले. बायको म्हणली का हो? ती म्हणलं तुला माहित नाही काय, मांजर आणि नवरा बायकोला सोडून कुठंच जात नाही, कुठं जरी सोडलं तरी माघारी येतो. म्हणला मी माघारी आलो, पण जी माळी विकायला चाललं होतं ना ती निष्कारण मेलं. विठ्ठल म्हणून आपण भगवान परमात्म्यानं हा देह दिलाय ना, आपण सावध असलं पाहिजे. एक रामायणातला प्रसंग सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. गमेंड आपण या देहावरती करतो, या देहावरती गमेंड करू नका हो, काही उपयोग नाही. ज्यावेळी रावणानं साधूचा वेश धारण केला, नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरी तालुक्यामध्ये सीतेला न्यायला आले. सीतेला घेऊन जात असताना हे बघितलं कुणी, टाकेल तीर्थक्षेत्र आहे, तिथं जटायू पक्षी होता. त्या जटायू पक्षानं बघितलं आपल्या सीता माईला घेऊन निघालाय. जटायू पक्षाला वाटलं आपल्या माईंना आपण वाचवलं पाहिजे. जटायू पक्षानं रावणाबरोबर युद्ध सुरू केलं. ज्यावेळी दोघांचं युद्ध सुरू झालं त्यावेळी जटायू पक्षी रावणाला आवरेना. मग रावणाच्या लक्षात आलं आपण जटायूला विचारावं तुझं मरण कशात आहे. पशु पक्षी प्राणी खोटं बोलत नसतात. रावणाने विचारलं हे जटायू तुझं मरण कशात आहे. हा पक्षी खरं बोलला. त्या पक्षानं सांगितलं माझं मरण माझ्या पंखात आहे. आणि जटायूने विचारलं तुझं मरण कशात आहे. त्यावेळी त्यांनी सांगितलं माझ्या पायाच्या अंगठ्यामध्ये माझं मरण आहे. रावण खोटं बोलला. मग त्यावेळी एकच रावण खोटा बोलत होता. आता मग किती रावण आहे ती किती खरं बोलते ती आपल्या सगळ्याला माहित आहे. आणि मग सीतेला घेऊन गेल्यानंतर प्रभू रामचंद्रांना सीतेचा विरह सहन होईना. आणि मग सीतेला शोधत शोधत प्रभू रामचंद्र निघाले आणि म्हणायचे सीते सीते असे हात मारत मारत प्रभू रामचंद्र फिरू लागले. एवढ्यामध्ये त्यांना राम भक्त हनुमंत भेटले. हनुमंतरायाने विचारलं देवा काय झाले. त्यावेळी देवानं सांगितलं अरे आपली सीता माईला कोणीतरी चोरून नेले. त्यावेळी हनुमंतराय म्हणतात तुम्ही चिंता करू नका मी आहे ना. अरे पण कुठं नेले कोणी नेले काही माहित नाही. फक्त जटायू पक्षानं सांगितलं लंकेतील रावण आला होता आणि तो घेऊन गेलाय. आणि हे शब्द ऐकल्या बरोबर हनुमंतरायानं सांगितलं तुम्ही निश्चिंत राहा. हनुमंतराय गेले. हनुमंतराय गेल्यानंतर उड्डाण केलं. करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन. हनुमंतराय लंकेमध्ये गेले आणि परत आल्याने सांगितलं देवा आपल्या माई एकदम सुखरूप आहेत. तुम्ही अजिबात चिंता करू नका. तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका. आपल्या माई एकदम निवांत आहेत. पण आपल्या माईंना इकडे आणायचंय रे. त्यासाठी आपल्याला रावणाबरोबर युद्ध करावं लागेल. मारुती म्हटले काय हरकत नाही आपण युद्ध करूया. आणि मग प्रभू रामचंद्रांचे सैन्य आणि रावणांचं सैन्य एकमेकाला भिडलं. युद्ध सुरू झालं. ज्यावेळी युद्ध सुरू झालं त्यावेळी रावणाचा मुलगा काय नाव होत त्याचं इंद्रजित. इंद्रजित म्हणला बाबा मी आहे ना तुमचा मुलगा इंद्रजित माझं नावच आहे. मी कुणालाही हरवू शकतो. त्यामुळे तुम्ही जायची गरज नाही हो. कसपट्या सारख्या रामाकडे तुम्ही चालला युद्ध करायला हे बरं नाही. त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी सांगितलं तुम्ही प्रभू रामचंद्राबरोबर वाद घालायला जाऊ नका. युद्ध करायला जाऊ नका मी जातो. त्यावेळी रावणाच्या लक्षात आलं आपला एरवी उतारा कोराच होणार आहे.
मी भांडायला गेलो काय युद्ध करायला, मी तर मरणार किंवा अगोदर माझा मुलगा तरी मरणार, पण आपली सगळं कुळ संपून जाणार आहे. कारण त्याला माहित होतं आपला उद्धार प्रभू रामचंद्रांच्या हस्तेच होणार आहे. आणि मग युद्धाला प्रारंभ झाला. युद्धाला प्रारंभ झाल्याबरोबर लक्ष्मणाला शक्ती लागली. लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर हे सगळ्या सैन्यांना कळलं की लक्ष्मणाला शक्ती लागली, आता करणार काय. जर प्रभू रामचंद्रांना हे समजलं तर प्रभू रामचंद्रांचं आणि रावणांचं युद्ध होणार नाही. आणि रावणाचं युद्ध जर नाही झालं तर रावण मरल्या जाणार नाही. मग आपल्याला कीर्तन प्रवचन करायला जमणार नाही. म्हणून रावण मारणं गरजेचं आहे. तेवढ्यामध्ये लक्ष्मणाला शक्ती लागलेली पाहिल्यानंतर हनुमंतराय त्या ठिकाणी आले आणि हनुमंतरायांना सांगितलं, लंकेश्वर बिभीषण, हा बिभीषण प्रभू रामचंद्रांच्या बाजूने होता. बिभीषणानं सांगितलं, चिंता करू नका, लक्ष्मणाला एकच आमच्यातला वाचवू शकतो, ते म्हणजे रावणाचा वैद्य सुसेन, एवढा त्याला एकटा वाचवू शकतो. मग सुसेन वैद्याला वाचवण्यासाठी, सुसेन वैद्याला आणण्यासाठी जाणार कोण. त्यावेळी हनुमंतराय म्हटले, मी आहे ना, जय श्रीराम. आणि असं म्हटले, उड्डाण केलं आणि सुसेन वैद्याच्या घराजवळ गेले. सुसेन वैद्याला जय हरी घातला. सुसेन वैद्याला म्हटले, चल माझ्या बरोबर तुला यायचंय. सुसेन वैद्य म्हटला, अरे कुठं जायचंय, तू कोण आहे. सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही पुढे सरकाय, चला पुढे. चला पुरुष मंडळ इकडे बाजूला बसा. विठ्ठल विठ्ठल.